चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जात आहोत एका अनुस्वाराने शब्दांच्या अर्थात होणारे बदल। आता या ठिकाणी बघा, नदी, नदीच्या फक्त न वरती अनुस्वार नंदी, नदी म्हणजे नदी आणि नंदी म्हणजे आपला नंदी बैल। रग, रंग, रग म्हणजे एखाद्या गोष्टीचा हिसका दाखवतो आपण, आणि र वरती अनुस्वार गेला तर तो शब्द बनेल रंग। दगा, दगा म्हणजे विश्वासघात, दंगा म्हणजे गोंधळ। राग, एखाद्या व्यक्तीचा राग येणं, आणि रांग म्हणजे क्यू, रांगेमध्ये उभं राहणं। पुढे बघा, कप, चहा प्यायचा कप किंवा वर्ल्ड कप किंवा कोणतेही मॅच जिंकल्यावरती मिळणारा कप असेल। नंतर त्याचा बघा कंप। ढग, ढंग, वदन, वंदन, साग, सांग। तर आता या ठिकाणी बघा, कप आणि त्याचं कंप, कवरती अनुस्वार, कंप म्हणजे हादरा बसतो त्यावेळेला, थरथर होणे एखादी वस्तू किंवा काही वस्तू जी कंप पावत असते। ढग आणि ढंग, ढंग म्हणजे करण्याची पद्धत, ढग म्हणजे आकाशात असलेले ढग। वदन म्हणजे तोंड, वंदन म्हणजे नमस्कार। साग लाकडाचा प्रकार, आणि सांग एखादी गोष्ट सांगणे। चला तर मग हा अनुस्वारांचा बदल, अजून असेच वेगवेगळे शब्द तुमच्या परिचयातील असतील तर ते जमवा आणि त्यांच्यावरती अनुस्वार ठेवून त्यांचा अर्थ कसा बदलतो हे समजून बघा। भेटूया पुढल्या व्हिडिओत।